खाली डोकं वर पाय, अरे बांधकाम अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर हे पाय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झालीच पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची इन्क्वायरी, झालीच पाहिजे, अरे सीबीआय इन्क्वायरी, झालीच पाहिजे, इंडी करप्शन इन्क्वायरी, पाहिजे. साईडी इन्क्वायरी मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष दिलंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीनं लक्ष दिलंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, हे बांधकाम अधिकाऱ्यांचं करायचं काय? महापौरांनी याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. एकंदरीत आपण जे बांधकाम विभागाच्या संदर्भामध्ये आपण तक्रारपत्र प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज चक्री उपोषणाला बसलेला होता. दुसरा दिवस आजचं उपोषणाच आहे आणि एवढं भ्रष्ट अधिकारी बांधकाम विभागामध्ये आहे. ज्याची जागा 5 गुंठे आहे त्याला 8 गुंठ्याचं परमिशन देऊन 8 मजले बांधलेले आहे आणि वरिष्ठांना विचारलं तर ते म्हणतात खालच्यावालीने केलं, खालच्यावालीला विचारलं तर म्हणतात आम्हाला माहीत नाही. एवढं या पालिकेमध्ये उलट कारभार चालू आहे. एकच नाही, लय अनेक कंप्लेंट यायला लागले. आम्ही इथं 2 दिवस झाले बसलोय. एवढं हेराफेरी चालू आहे इथं बांधकामामध्ये ना. इथं पालकमंत्र्याचं लक्ष नाही, मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही, महापौरांचं लक्ष नाही, आयुक्तांचं तर काय, आयुक्त समजा नवीन आले तरी त्यांनी बी लक्ष द्यायला पाहिजे. पण पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे बांधकाममध्ये. 10 वाजेपर्यंत बांधकाम ऑफिस चालू आहे, 10 वाजेपर्यंत रात्रीचे काय करतात 10 वाजता हे? खाली नोटा मोजतात, पूर्ण भ्रष्टाचार. इथं तिथं फाईल कुणाच्या कुणावर नावं करायला लागले. बघा ना, एवढं मोठं बोर्ड घेऊन आजचा दुसरा दिवस बसतोय आम्ही. एवढं मोठं भ्रष्ट काम आहे त्याच्यामध्ये. 7-12 कमी झाले त्याच्यामध्ये, तरी त्यांनी 8 गुंठ्यामध्ये त्याला बांधकाम दिले. 8 मध्ये बिल्डिंग झाली तरी पालिका डकार बी घेत नाही, नोटा खाऊन झोपलेली आहे. त्यांच्या विरोधात आमची मागणी आहे. बांधकाम विभागामध्ये जे अधिकाऱ्यांनी कारवाई जे अधिकाऱ्यांनी सह्या केले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अल्पसंख्याक विकास संघटनेची मागणी. एकंदरीत आपण सांगताय की या बांधकामासंदर्भामध्ये ज्यांनी परमिशन दिलेलं आहे असे परमिशन देणाऱ्या अधिकाऱ्यांचं याच्यात नाम नमूद केलेलं नाही. नेमकं कोण अधिकारी आहेत? आणि हेच मागणी आमची. ह्याचे जे अधिकारी आहे वार्ड ऑफिसर, काय म्हणतोय वरच्या अधिकारी वार्ड ऑफिसरनी केले, त्याला पावर होते. पण आम्ही त्यांचे नाव ह्याच्यासाठी टाकले नाही की त्यांना आम्हाला इन्क्वायरी करायची. आम्ही जे इंडिकेटरला एक पत्रक दिलेलं आहे आणि एक पत्रक मुख्यमंत्र्याला दिले की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे करून. का की ते टोलाटोलीचे उत्तर देतात. आपल्याकडं जे आपण जे तक्रार नमूद केलेली आहे त्याच्यामध्ये 494 स्क्वेअर फूटचं आहे आणि 799 स्क्वेअर फूटमध्ये एवढं वाढीव बांधकाम केलेलं असं नमूद केलेलं आहे. मात्र याच्या काही कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे का? तयार आहे. आणून दाखवू का? 2 मिनिटात पूर्ण फाईल तयार आहे. आम्ही पालिकेत 3 फाईल दिले. तसेच अजून वारंवार आमच्या पैसे ते फाईल आहे, समजा पेपर आहे, त्याच्या जोरावर तर आम्ही बसलेलो उपोषणला. आम्ही डिपार्टमेंटला बी दाखवले यांच्यावर गुन्हे दाखल करा बांधकाम विभागावर. एकंदरीत या संदर्भामध्ये आपण जे शहर अभियंता आहेत त्यांच्याकडे या संदर्भामध्ये काही तक्रार केली होती का यापूर्वी? वारंवार त्यांच्यामध्ये तक्रार केली. त्यांना म्हणजे सुनोनीला ठोवा, हे ठोवा, खाली ते उडवा उडीचे उत्तर देतात. ते म्हणतात खालच्याने केले, आम्हाला पावर नाही. त्यांचे मेन आका तर तेच आहे. मेन बॅग तर तिथंच आधी नोटाची रात्री हिसाब होतो तर पूर्ण पैसा बांधकाम विभाग म्हणजे मोठ्या खाली टप्प्याटप्प्याने येतात. तर त्यांच्या त्याच्या हक्कावर बी कारवाई व्हायला पाहिजे ना. एवढी मोठी बिल्डिंग पिंपरी सारख्या एरियामध्ये होती. कोकल हॉटेल तिथं नामचीन एरिया आहे, रोडला लागून. ते अधिकाऱ्याला लक्षात येत नाही आणि 5 गुंठ्याची जागा त्याला 8 गुंठ्याचं परमिशन देतात. 7-12 बघायला पाहिजे, पेपर चेक करायला पाहिजे. खाली माल आला, आर्किटेक्टनी बॅग दिली की काम करायचं, बरं जागेवर जायचं नाही, काय नाही. संबंधित विभागाने आतापर्यंत आपली काही भेट घेण्याचा प्रयत्न केला का? नाही, आता पहिल्यांदा साहेब भेट द्यायला आलेले आहे. तुमच्या समोर थांबले मागं. ते म्हणले आता भेट घालून देतो. काल सुट्टीवर होते आणि आम्हाला आयुक्तांना भेटायचं होतं. तर आमची मागणी तेच होती की आयुक्तांना आम्ही वारंवार, तर पहिले आयुक्त होते ते गेले बदली होऊन हार्डीकर साहेब. आता यांना द्यायचं निवेदन, यांच्यावर कारवाई. कारण बांधकाम आता सगळं ती द्यायला पाहिजे. का की तोपर्यंत पेपरचा उल्लेख होत नाही. बांधकाम आणि त्याची बुकिंग थांबायला पाहिजे. एक रजिस्टरला त्यांनी लेटर द्यायला पाहिजे की याची खरेदी करू नका. आता ते विकन आणि दुबईला जाईन निघून, लंडनला जाईन निघून, मग कुठं उडणार पालिका त्याला? या संदर्भामध्ये आपली पुढची भूमिका काय असणार आहे? मग आमची भूमिका याची की अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि ज्याची जागा आहे त्याला ते जागा काढून द्या. ज्याची जागा आहे त्याला जागा काढून द्या. अधिकाऱ्यावर कारवाई करा. ही मागणी असणार अल्पसंख्याक विकास महासंघाची.